अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मला पारायण सुरू करायचं होतं म्हणून मी आदल्या दिवशी सर्व शॉपिंग करून घेतली होती. लाल कापड, स्वामींसाठी पेला, स्वामींसाठी बसायला हे छोटूसा आसन आणि स्वामींसाठी हे छोटू कपडे आणि ही छोटूशी माळी मी स्वामींसाठी घेतली होती. पण झालं असं की दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पहाटे बसली पूजेला, तेव्हा स्वामींचे कपडे खूप मोठे होत होते. मी विनवण्या करून करून स्वामींना कपडे घालत होते की स्वामी प्लीज घालून घ्या ना कपडे. माझ्या स्वामींनी जसे तसे ते कपडे घातले आणि कपडे घातले. मी गणपतीचं पूजन केलं. गणपतीला आराधना करून गणपती बाप्पा दिवे वगैरे गणपती बाप्पाचं पूजन केलं आणि नंतर मी जेव्हा कळस ठेवला तर हा कळस जिथे दिसतोय ना, तर हा इथं थोडा पुढे होता. हा कळस पण इथे ठेवला मी आणि नंतर मी स्वामींसाठी अजून ज्या दुसऱ्या गोष्टी होत्या जसं काही दिवा वगैरे ते बघायला गेली, तर तेवढ्यात तो कळस तिथून खाली पडला आणि मग अचानकच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज यायला लागला खूप जोरात. मी थोडीशी दचकली आणि स्वामींकडे जशी आता मूर्ती दिसते अशा मूर्ती म्हणजे स्वामींकडे मी बघत राहिली. स्वामी हसत होते. मी त्यांना बघून थोडी स्माईल दिली आणि मग मी परत तो कळस नव्याने लावला आणि मग नवीन तो कळस मी तिथे ठेवला. नंतर सगळी पूजा वगैरे झाली आणि मग मी पारायण करायला बसलो. पण पारायण करताना कंटिन्यू कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. पण मी जसं भुंकण्याचा आवाज यायचा किंवा मला दुसरं काही वाटायचं की मी स्वामींकडे बघायची आणि ह्या हसऱ्या मूर्तीसमोर बघून मी परत थोडी स्माईल द्यायची आणि मग परत वाचायला बघायची. आणि कंटिन्यू पहिला दिवस होता माझा आणि हे कंटिन्यू असंच चाललेलं होतं आणि कुत्र्यांचा आवाज पण खूप येत होता. पण स्वामी नेहमी माझ्यासोबत होते आणि स्वामींनी पहिल्या दिवसाचं पारायण माझं पूर्ण झालं. स्वामींनी खूप साथ दिली. आपल्यासोबत हे असेच काही अनुभव होत राहतात. फक्त आपण घाबरायचं नसतं, स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा असतो. अशा काही थोड्याफार चुका होत राहतात, पण स्वामी म्हणजे आपली आई आहे ना, मग आई कधी आपल्यावर रागवते का? नाही ना. थोड्याफार चुका होत राहतात, क्षमा मागून घ्यायची आणि मग आपले सेवा आपण पुढे करायची असते, पण मनात शंका घ्यायची नसते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.